किती हट्टीपणा करायचा बाळा। दिवसभर काही खाल्लं नाहीस, पाण्याचा एक थेंबही घेतला नाहीस। काही झालं असतं म्हणजे? काही नाही होत आई। अगं हुश, झोपले बाई एकदाचे। एवढ्या लवकर झोपले? अरे नचिकेतनी माघार घेतली ना, सुखात होते अगदी, त्यामुळे पटकन झोप लागली। पण सई, तू उगीच ताणून धरलंस हा? हो खरंच आहे, तुला या सगळ्यात पडायची खरंच काही गरजच नव्हती। तर काय, कोणाचं काही ऐकलं नाही। काय गरज होती हे सगळं करायची? जॅक्सन, प्लीज वेट. आय कांट स्टे नाउ. मी नाही थांबू शकत. मी नाही घरामध्ये अजून राहू शकत. सॉरी. आय हॅड ओनली वन इंटेन्शन. तुमचे सगळ्यांना रिअलाइज व्हायला पाहिजे तर तुमचं डे टू डे लाईफमध्ये खूप इनजस्टिस आहे, म्हणून मी हे केलं. बट हे सगळ्यामध्ये सही सफर झाला. And I don't want that. हे कधी करायचं नाही मला. I'm extremely sorry. क्षमा करा मला. I can't even imagine. ते वाईट वाटत मला. तुझा वाईट हेतू होता असं आम्हाला कोणालाच वाटत नाही रे बाळा. यांच्या वागण्याची आम्हाला सगळ्यांनाच सवय झाली आहे. आज इतकी वर्ष झाली, हे म्हणतील तोच शब्द शेवटचा असतो या घरात, अगदी प्रत्येक बाबतीत. मग तो कुणाला पटो अथवा न पटो. मी सांगून काही बदलणार होतं हे शक्यच नव्हतं. तरी मला खूप वाटायचं रे की कुणीतरी काहीतरी करावं, धाडस दाखवावं. हे मी आज कबूल करते तुझ्या समोर, पण हे होणं शक्यच नव्हतं. मलाही आज तुझ्यासारखंच खूप वाईट वाटतंय, कारण आज यांच्या अहंकारापुढे बाकी सगळ्याच गोष्टी खूप छोट्या ठरल्या. अरे नचिकेत, अरे खरंच चाललायस? अजून ट्रबल नाही द्यायचं मला तुमच्या फॅमिलीमध्ये. खूप अफेक्शन, प्रेम मिळाला खूप तुमच्याकडून. इनफॅक्ट यू बिकम माय फॅमिली. बट माझे मुले जे काय पण झालं, फॉर दॅट आय एम रिअली सॉरी अगेन. ऑनेस्टली मला तुला त्रास नाही द्यायचा. त्रास झाला तर झाला, त्याने तुम्हाला काय फरक पडतो? का?
सही, you win, I lose. हा जे हे कांगारू काशा गुंडाळून पळून गेला. मला वाटलंच होतं की याचा निभाव माझ्या समोर लागणार नाही. वाह, आज कसं छान वाटतंय. हो, अशी प्रसन्न सकाळ गेले कित्येक दिवसात बघितली नव्हती. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, स्वराज्य तोरण चढे, गरजती तोफांचे चौघडे. वा 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 वा. नाही, पण आजचं हे कांगारू विरुद्धचं जे युद्ध जिंकलंय ते केवळ सईमुळंच. तिच्याकरता काहीतरी करायला हवं. हो, नचिकेतला खूप आवडायचा माझ्या हातचा चहा, नाही? हो ना, अगदी मागून मागून घ्यायचा चहा आणि पैसे द्यायलाही तयार असायचा. हा, काल निघून गेला तर अगदी हळहळायला झालं, नाही? हो ना. आपण खूप चुकीचे वागलो त्याच्याशी. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. अरे पटलं तर कोणालाच नाहीये दादा, पण आता दुसरा काही इलाज आहे का? जे घडतंय ते बघत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. जे घडतंय ते बघत राहायचं हे आता असह्य व्हायला लागलंय. आपण या सगळ्याचा विचार करून उगाच कशाला स्वतःला त्रास करून घ्यायचा. नचिकेत इथून गेला, विषय संपला. ये ग ये, तिला बसू दे रे जरा. बस. आणि आता खाऊन घे काहीतरी, म्हणजे गरगरणार नाही तुला. अगं बाई, गरगरते का तुला सई? आई, मला फार काही नाही होते. अगं असं काय? अगं नाही, कसं आत्ता तुझा तोल जात होता. कल्पना, तिला काहीतरी खायला दे. हो हो रिकाम्या पोटी चहा घेऊ नकोस ग. हो हो, मी पटकन देते. काहीतरी खाऊन घे बाळा. घे. सई, ए सई, काय चाललंय? काही नाही, सईला थोडा अशक्तपणा जाणवतोय. होईल होईल, बरी होईल ती. पण ती ज्या कारणासाठी लढली ते कारण अतिशय मोठं आणि महत्वाचं आहे, हे मात्र तुम्ही विसरू नका. सई, सई बाळा, तुला चाफ्याची फुलं खूप आवडतात ना, म्हणून मुद्दाम घेऊन आलोय तुझ्यासाठी. घे. मनपूर्वक अभिनंदन. सई, तू फक्त माझी नात नाहीयेस, तर माझा अभिमान आहेस. तू ज्या पद्धतीनं त्या कांगारूशी माझ्या तत्वांसाठी लढलीस ना, ते बघून मी तर भारावून गेलोय अक्षरशः. आपले संस्कार, आपली तत्व ही आपण हे जग सोडून गेल्यानंतरही
तशीच जपली जातील ह्याची खात्री आली आहे मला. काय ग बाळा, काय होतंय? चक्कर येते का? वहिनी तिला लिंबू सरबत देऊयात का? हो, मी आता करायला घेते. वहिनी भरपूर साखर घाला म्हणजे लगेच बरं वाटेल तिला. मी आता करते. रे, उपोषणानंतर काही दिवस त्याचा त्रास होतो शरीरावर. होईल बरी 2 दिवसात. हो, शरीराला वाटेल बरं, पण मनाचं काय? अप्पा, तुम्ही जे वागला आहात ते तिचं मन विसरू शकेल? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? अप्पा, तुम्ही तिला वेठीला धरलं. नचिकेतनी माघार घ्यावी म्हणून सईच्या उपोषणाचा वापर केलात तुम्ही. हे सगळं तुम्ही थांबवू शकला असतात. अप्पा, तुम्ही जे हे वागलात ते मला अजिबात पटलेलं नाहीये. अरे, तुम्ही सगळे माझ्याकडे असे काय बघताय? चहा द्या मला, थंड झालाय. रिचा, सई, तू बरी आहेस ना आता? हो. नचिकेत कुठे आहे? आणि हे काय करतेस तू? नॅकचं सामान पॅक करते. म्हणजे नॅक आणि डेक्स ट्रॅव्हल एजंटकडे गेलं. नॅक सिडनीला जायचं तिकीट मिळतंय का बघतोय. काय? अगं, पण मला त्यांना चांगली बातमी द्यायची होती. बट ही इज गोईंग नाव. आता काय उपयोग आहे त्याच्याशी बोलून? असं नको म्हणूस रिचा. सई, तुला माहिती आहे का नॅक इथे का थांबलाय ते, आणि तो हे सगळं का करतोय ते? हो, माहिती आहे. ते काही चुकीचं करतात असं नाही वाटत मला. सई, नॅकला ना एक मुलगी आवडते म्हणून तो हे सगळं करतोय. आणि इथे राहण्यामागचा हा एकच पर्पज आहे. हो ना, मग अचानक कशी माघार घेतली त्यांनी? आणि आमच्या घरी सुद्धा एक आप्पा सोडले तर दुसऱ्या कोणालाही त्यांचा काहीच त्रास नव्हता. मग अचानक का निघून आले ते इथे? अगं, कारण त्याला वाटलं की तुला त्याच्या वागण्याचा त्रास होतोय आणि त्याला ते टॉलरेट नाही झालं. म्हणजे मला नाही कळत रिचा. सई, यात न कळण्यासारखं काय आहे ग? ती मुलगी कोण आहे? नचिकेत कुणासाठी थांबले तिथे? सांग ना मला. सई, थोडी डम आहेस का ग तू? तुला खरंच काही नाही कळत आहे? नाही कळत आहे. कम ऑन यार सई, तुला माहिती लोक मला डम बोलतात, पण मला सुद्धा हे सगळं कळलंय. आणि तू एवढी हुशार असून तुला नाही कळलं? सांगितलं ना तुला रिचा, नाही कळत आहे मला. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात ना खरंच काही पॉइंट नाहीये. अगं रिचा, नचिकेत आल्यावर मला कळव प्लीज. ओके. Oh, hi. How are you feeling? Okay आहे सगळं? हो, पण मला आधी सांगा, तुम्ही सिडनीचं तिकीट काढलं का? No. What happened? Happy दिसत आहे साई. हो, म्हणजे मला तुम्हाला छान बातमी द्यायची होती. छान बातमी? हो, तुम्ही ज्या कामासाठी घरी आला होता त्यातला एक मोठा टप्पा पार पडला आज. साई साई साई, आय नो तू खूप शुद्ध मराठी बोलते, मला खूप आवडतं, पण समजत काय पण नाही. सो अहो, म्हणजे मी उपोषण केल्यामुळे बाबा जरा रागवले होते. फक्त एवढंच नाही, तर त्यांनी त्यांचा हा राग आप्पांसमोर बोलून दाखवला. व्हॉट आर यू सेइंग? हो, बाबा खूप स्पष्टपणे बोलले आप्पांशी. मी पहिल्यांदाच त्यांना एवढं आत्मविश्वासाने आप्पांशी बोलताना पाहिलं. वाव, दॅट्स ग्रेट. कुठे आहे ते आता? घरीच आहेत, अजून नाही गेले दुकानात.
ऑलराइट भेटायचा मला त्यांना कंग्रॅच्युलेट करायचा. हो कम लेट्स गो. झाला. आज सगळं पटापट होतंय. घे रे हा? चहा घे. अरे वा 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 वा. कडक केलं मगाशी तू वागलास अगदी तसा. अगं काय गाय सारखं सारखं तेच बोलून मला उगाच लाजवताय तुम्ही. अरे लाजवतोय कुठे, उलट अभिमानास्पद गोष्ट आहे. बाबा नचिकेत आले. हा आलं. अरे ये नचिकेत बैस 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 इथे बसतोस No, का? no, no, I'm all right. Uncle, Eh? happy दिसता तुम्ही आज. Anything special? हा. अरे काल रात्री तू जी मला जाणीव करून दिलीस ना त्याचा खूप फायदा झाला बघ. मी एकदम मला जे वाटत होतं ना ते स्पष्टपणे आणि मोकळेपणाने आप्पांसमोर मांडू शकलो. या सगळ्याचं श्रेय तुला जात आहे. हा श्रेय अरे म्हणजे क्रेडिट, या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला जातं असं म्हणायचं त्यांना. हा अंकल क्रेडिट नाही पाहिजे मला. तुमचं हॅपीनेस तुमचं फ्रीडम पाहिजे. हॅपीनेस तर काही विचारू नकोस बाबा. बघितलंस ना किती खुश दिसतोय माझा मुलगा. या बट सिरियसली अंकल कसा वाटत तुम्हाला? अरे म्हणजे माझीच नव्याने मलाच ओळख झाल्यासारखं वाटतंय. ग्रेट. हा, म्हणजे असं हलकं आणि छान वाटतंय. वाटतं ना. छान वाटलं ऐकून. कधी कधी ना आपल्यापेक्षा लहान असलेल्या माणसांकडनं ना फार मोठं काहीतरी शिकायला मिळतं आणि तेही अगदी सहजतेने. ते अगदी तू शिकवलंस. हा? खूप खूप धन्यवाद नचिकेत. खूप धन्यवाद. अंकल प्लीज थँक्यू नका बोलू. अरे असं कसं? अरे आप्पांच्या विचारापेक्षा वेगळा विचार आहे आणि मी तो मांडू शकतो आणि तेही ठामपणे. हे मला तुझ्यामुळेच उमगलं आणि तो आत्मविश्वास तू मला दिलास. या बट आता हे सगळ्यांना जमला पाहिजे. त्याला अजून किती वर्ष लागणार आहेत कुणास ठाऊक. सगळा जमणार बट फॉर नाव मला मोठं काम स्टार्ट करायचं. सो आय बी बॅक. आता कुठलं मोठं काम सुरू करायचं याला? काय माहिती. आजी मी आलेच. हा नचिकेत थांबा. या आता कोणतं मोठं काम करणार आहात तुम्ही? कळणार तुला. राईट येतो मी. आय बी अहो, बॅक. पण आता तरी सांगा हे सगळं का करताय, कशासाठी करताय? साई हे अजून पण नाही कळला तुला? नाही सांगा ना. कळणार तुला कळणार. येतो मी. राईट. मी हे सगळं करतो बिकॉज एक मुलगी आवडते मला तिच्यासाठी करतो. ती मुलगी इच्छा नाहीये तर मग कोण आहे? Wake up. Come with me. कुठे? Come with me, Sai. Follow me. Come on. अहो हे काय आता? Come. Follow me. Follow me. अरे हे रे काय आता? This is my luggage. अरे म्हणजे Wait and see. Appa! Appa, where are you? अरे अरे आता काय करणार आहेस तू बाबा? Appa! Appa! Appa, where are you? कुठे आहे? कुठे आहे Appa? तू परत कसा काय आला नाक मुठीत घेऊन? Relax, relax. It's not that easy, Appa. Hey, later. Letter. That day मी रेड कार्ड पाडून टाकलं, not this letter. So मी इथे राहू शकतो. याच्यामध्ये लिहिलं आहे that this land is mine. So मी इथे राहू शकतो. It's my right. एकदा गेल्यानंतर तू परत कसा काय येऊ शकतोस? मी येऊ शकतो. मी काय पण करू शकतो. अरे स्वतःच दिलेल्या शब्दाला जरा जागायला शिक. हे तुम्ही मला सांगा आता, आप्पा.
तुम्ही रूल्स बनवता आणि तुम्ही ते चेंज करता. अँड नाव यू आर टेलिंग मी नॉट टू चेंज. हे तुमचे काढून शिकलो आपा मी. मेक द रूल्स अँड चेंज देम. आता काय करणार आहेस तू? राहणार इथे जस्ट लाईक बिफोर.